योलो व्हॉट्सअप गाईज. तर पार्ट 2 ऑफ लग्नाची सिरीज. आणि आज आम्ही जातोय पत्रिका वाटायला. तर मी आणि राहुल जातोय. आम्ही दोघं जातोय पत्रिका वाटायला. आणि बघू शकता तुम्ही भाई कोण नाही, आम्ही दोघंच आहे. एन्जॉय करतोय भाई मस्तपणे. आणि या झाडं धुडकातून आम्ही जातोय पत्रिका वाटायला. एक तर ऊन आहे, तर आम्ही 8 टोपी घातली. काल आमच्या एकाकडे फक्त होती टोपी. राहुलची टोपी काल मी घातली होती. तर आज मी घरातून टोपी घेतली आहे. त्यानंतर जातो पत्रिका वाटायला. आणि चला मग पत्रिका वाटायला आलेलो होतो. राहुलला करवंद दिसले आणि आम्ही कालपासून शोधत होतो, तर आज करवंद दिसले. आणि यू नो व्हॉट गाईस, आम्ही कन्फ्यूज झालो. पत्रिका बोलायचं काय समोरच्या आम्ही कसं बोलणार की काय आहे. तर तुम्ही ऑब्व्हियसली लग्नाची पत्रिका द्यायला जातो आहे, पण त्यामध्ये भीती वाटते की आम्ही पहिल्यांदा जातो तर चुकी नाही व्हायला ना. असे मोठी माणसं आहेत तर नाही, लग्न हा खूप मोठा त्योहार आहे असं बघायला गेलं तर मग चुकी नको व्हायला की, त्यामुळे बोलताना ठीक आहे. चला मग सुरुवात तर केली आहे, पण आता करवंद खाऊन एन्जॉय करत जाऊ. परत आम्ही करवंद वगैरे खाऊन आमची जर्नी परत सुरू केली आहे. आणि आम्ही आता एक टाईम ठेवला आहे की तुम्हाला करवंद दाखवतो. इकडे पण आहेत करवंद खूप सारे. तर मग आम्ही आता टाईम ठेवला आहे की ह्या टायमामध्ये एवढं झालं पाहिजे. कारण की जर आम्ही त्या टायमामध्ये केलं नाही तर आमच्या टायमिंग खूप आहे असं बघायला गेलं तर, पण टाईम वेस्ट होऊन जाईल. तो एवढा टाईम आम्ही टाईम लिमिट ठेवलं आहे. एवढ्या टायमामध्ये एवढं झालं पाहिजे, एवढ्या टायमात एवढं झालं पाहिजे. तर तशा लिमिट्स ठेवायच्या, त्यानंतर कामं खूप चांगली होतात. ठीक आहे. गावचा वाटा आणि गावच्या वाटा बघा, माझा चेहरा तुम्ही बघत राहाल. गावच्या वाटा, गावचा व्ह्यू परत तुम्हाला बघायला भेटणार. कारण की कोकणात जन्मायला ना भाग्य लागतं, भाग्य. आणि आम्ही ते भाग्य कमवलाचा. बरोबर ना सर? बरोबर. राहुल बरोबर बोलतोय. आता कुठे इथून कुठं तर काही पत्रिका देतोय. थोडी काय ना काय बोलण्यामध्ये वगैरे चूक होते, पण ठीक आहे, ॲडजस्ट करतोय आम्ही सुधरवायला बघतोय. चूक तर नाही आम्ही कुठं. आता आम्ही एवढा घरानं दिलेला चुकलो तर आम्ही नाही. ते घर काय ओपन आहे की नाही, देव्या इथं लावून ठेवायचं. हां, तर खालून चल. तर मग आम्ही आता दिली चुकलो तर आम्ही नाही असं मला वाटत नाही. थोडं आम्ही जे चुकतोय. राहुल चुकलो रे आपण नाही. गलती नहीं हो सकते भाई, गलती हुई तो सुधार लेंगे, पर डरने का नहीं कभी. चालेल ठीक आहे. चला अजून बाकीच्या पत्रिका द्यायला भेटतो तुम्हाला. इथे आणणं लावलं आहे, म्हणजे माणसं खूप आपल्या घरासाठी खूप असंच नाही की केअरिंग असतात. इथे आणणं लावलं आहे. तर राहुल इकडनं असा बांधावर उडी मारून तिकडे गेला आतमध्ये. आणि मी इथे बाहेर उभा आहे बघा, बांधावर उडी मारून गेलाय तो तिकडे पत्रिका देण्यासाठी. म्हणजे पत्रिका घेतो पहिले, रिटर्न येतो बघ. आला आहे बघा, उडीच्या नादात कुठेच पडायला व्हायचं. तेच झाल्या. आता इकडं वर पत्रिका द्यायच्या, वर द्यायच्या, संपाय झालं. म्हणजे आमच्या टायमापेक्षा आम्ही खूप लवकर कामं करतो. आहे ठीक आहे, चालेल. चला कंटिन्यू करू. काही पत्रिका वाटतो मागातपासून बघितलं असं तुम्ही. आपली जर्नी सुरू झाली याच्यावर मी माझ्या काय झालं, मागातपासून पत्रिका वाटायला. आणि बोलताना असं काय वाटत नाही का चुकी होते वगैरे, पण थोडी चुकी होते असं मला जाणवत आहे. आता बाकीची पण घरं आहेत, तिकडे सगळं पत्रिका वगैरे देऊया. आणि मग बाकी सगळं करूया. आता बघा समोर एक घर आहे, तर बाकी अजून खूप सारे घर आहेत, त्यांना देऊया आणि मग कंप्लीट करूया. ठीक आहे, चलो. हां नाही ठेवल्या तर का ठेवायचं तुम्हाला लग्न पत्रिका देऊ. ते शाळे समोरचं घर आहे ना, ते आपण बोलते. हां त्यांचं तुझे बापू बोलते यांच्या मुलाचं लग्न आहे. तर या आज संध्याकाळी नवर बघणी आहे. उद्या दुपारी साखरपुडा, परवा हळद आणि सर्व लग्न तारखेला. मी मनापासून चुकी करतो. मी माहिती आहे काय बोलतोय, दादाचं लग्न आहे तर मी बोलतो की सुनील बाबू गुरुके यांचं लग्न आहे, यांच्या मुलाचं लग्न आहे असं बोलतो मी सगळीकडे. आणि मी ही चुकी आता नोटीस केली मगाशी तिकडे खालती मग ते बोलली की चुकीचं बोलतोय. त्यामुळे मग आता मी ती चुकी सुधारायला बघतो. काही अशा माफ कर भाई. घरच्याने माझ्या म्हणजे घरच्याने दादा, बारक्यादा, बाबा जर तुम्ही बघितलं तर माफ करा यार. असं छोट्या मोठ्याचं होत असं मी पहिल्यांदा असं काहीतरी करतोय तर सॉरी. पूर्ण वाढ बघा तुम्ही, ही वाढ म्हणजे नदी अशी. तिकडनं आम्ही इकडं तिकडे जातोय. विचार करा तुम्ही, त्यात काय असेल नसेल ते आम्ही हे करतोय. ठीक आहे. आता मग ते सगळी घरं झाली आहेत. आता इकडची घरं आहेत थोडी बहुत. त्यानंतर मग थोडी घरं करू खालती. जोपर्यंत आमच्या घरी पोचत नाही तोपर्यंत आम्ही घरं करू. त्यानंतर मग काही संध्याकाळी आता कंटाळा लागला आम्हाला पण, तुम्हाला पण
तसं बोल नको. इथे तर वरती घरात लोक कुठं कुठं घरं बांधतात घरासमोर, म्हणजे दरवाजासमोर गाडी येते तिकडे घर बांधलं सोडून इथे वरती एवढी घरं बांधलं. दाखव त्याला का मी मागापासून थकलो यार, इकडे तिकडे जाऊन जाऊन आम्ही थका झाले. पांधन बघा एवढीची, आणि त्यामध्ये हे ऊन आणि टोपी घेतलं त्यामुळे आम्ही वाचलोय. टोपी घेतलं त्यामुळे मी आणि राहुल आम्ही दोघं वाचलो. नाही तर भाई आमचं तर कल्याण झालं असतं. नाहीतर मग आम्हाला इकडे यायची गरज नाही. आता हे परत खालं जायचं, एवढं त्यांना पत्रिका द्यायची आहे, ते सगळं आहे. खूप खूप गोष्टी आहेत, तर तुम्हाला दाखवतो मी काय ना काय. राहुल तुझं काय काय झालं? काय झालं? अजून त्याला भूक लागली भाई, का रात्रीपासून काय भाईनी खाल्लं नाही. तो थकलाय, मग तो थकलाय पूर्ण. रात्रीपासून उपाशी आहे काहीच, फुल आह, भूक लागली आहे, चक्कर बिक्कर येते आहे. पण लग्न त्यामुळे लग्न आहे, पत्रिका आहे, त्यामुळे यायची आहे, हे करावं पाठवायची आहे. लागतं. काम पूर्ण करून आपण जेवून जाऊ घरी. मग नंतर सुद्धा करते. घर पे थकायला झाले हो ॲक्च्युली, खूप थकायला झालं. मगातपासून एवढं काम का करतो ना, त्यामुळे मरणाचं थकायला झाले. आणि आता आम्ही फक्त आमचा जो लाईनीचा पट्टा आहे, लाईनीमध्ये घरं येतात आमची, तर तेवढा पट्टा कंप्लीट करू. आणि त्यानंतर तीन ठिकाणं राहतील, ते आम्ही संध्याकाळी पूर्ण करणार आहोत. मग कुठे आपल्या इकडे जायचं ना नंतर? तिकडे संध्या जायचं, हां तिकडे वर जायचं, हां. तिकडे वर जायचं. मग आम्ही ते संध्याकाळी कंप्लीट करू. त्यानंतर मग भावकानी आहे वगैरे, ते खूप सारे आहेत. म्हणजे त्या स्पॉटची नावं आहेत, तर तुम्हाला कळलं ना त्या स्पॉटची नावं आहेत. तर मग ते आम्ही संध्याकाळी करू. आता हे घर दिसत, हा सगळा पट्टा आम्ही आमचा कंप्लीट करू. त्या पट्ट्याला आमची घरं लागतात, तर मग तेवढी कंप्लीट केल्यानंतर मग आराम करू. संध्याकाळी खाऊ पिऊ. या वंद्याला पण बाई भूक लागली, चालेल काही खाल्लं नाही कालपासून. मग त्यानंतर मग ठीक आहे, एवढंच कंप्लीट करू आणि त्यानंतर मग घरी. तो असं व्हायच. तर मला मग अशी बोललो होतो की आता डायरेक्ट संध्याकाळी भेटणार, बट एक कॅन्सल झालं. कॅन्सल आता सो वॉट का? कारण की दादा वगैरे भेटले आम्हाला. ते बोलले की आजच एक कार्यक्रम आहे, तर आम्ही ते 4 कार्यक्रम आहे ते एकसाथ बोलतो. तर ते बोलले की सगळे कार्यक्रम आजच कंप्लीट करून टाकायचे आहेत, त्यामुळे आजच सगळ्या आणि आत्ताच पत्रिका सगळ्या कंप्लीट करायच्या आहेत. दुपारचा 1 वाजला, या 1च्या कडक उन्हामध्ये आम्ही पत्रिका देतोय. अजून भाई खूप बाकी आहे, अजून खूप बाकी आहे. तर ते त्यांना सगळ्यांना द्यायचं आहे. खूप थकायला झालं आहे. राहुल भाई आमच्या फुल जेवून घेतलं आणि त्यांनी पूर्ण सेफ्टी केली भाई. विषय आहेत ना राहुल भाईंचा काय, तो खतरनाक त्यांनी सेफ्टी केले. आणि तुम्हाला काल दाखव ही पांदा, ह्या पांदातूनच आम्हाला परत तिकडे वर जातं. ते 4-5 घरं आहेत, ती आम्ही इकडनं कंप्लीट करू. काल ड्रम घेऊन आलो तिकडे. हो आम्ही हा काल ह्या वाटेने आम्ही काल ड्रम घेऊन आलो. कालचा ब्लॉग बघितला असा तर बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत एक नवीन ब्लॉग येईल उद्या परवा हेरवा लग्नापर्यंत ब्लॉग आहेत. ओके, त्यामुळे ते सगळे नक्की आवडीने आवर्जून बघा. ठीक आहे. आता मग जरा पांदीतून जरा चालतो नीट, नाहीतर या आईला मला पण नीट चालायला नाही भेटणार ना, तुम्हाला मला काय नीट दाखवायला भेटणार. ठीक आहे, चालेल मग भेटू तुम्हाला. अक्षरशः एवढी गरमी होते की टावेल वगैरे मस्त भिजवून घेतला आहे त्याने आपल्या डोक्यावरती, की गरमी नको व्हायला कोण, तर थंड पाणी झालं त्याने टावेल भिजवला आणि डोक्यावर टाकला आहे. हे मस्त त्याने मस्त डोकं लावलं आहे की डोकं थंड राहायला पाहिजे. नाही कारण ॲक्च्युली खूप ऊन आहे हो काहीच, त्यामुळे ऊन असल्यावरती हे अशी गावठी म्हणजे इंडिया, आपल्या इंडिया ते बोलतात ना यार, काय बोलतात त्याला, ते इंडिया खूप क्रिएटिव्ह आहे. इंडियामध्ये क्रिएटिव्ह माझं खूप आहे, तर त्यामधला एक क्रिएटिव्ह आमचा राहुल पण आहे. फुल क्रिएटिव्हिटी ऑन टॉप गाईस, क्रिएटिव्हिटी ऑन टॉप. तर हा गोंद्यामाळ आहे. गोंद्यामाळ त्यानंतर धावकणी बाकी आहे. आता धावकणी तो स्पॉट आहे, तो पण तुम्हाला मी दाखवतो. धावकणी करून एक स्पॉट आहे, तोही तुम्हाला मी दाखवतो. तो पण असा उंचावर आहे, तर तिकडनं पण व्ह्यू एकदम तिकडनं व्ह्यू एकदम क्लास येईल. आणि इकडनं पहिला व्ह्यू बघा. बघितलं. तर मग हा कोणता माळ, आता धावकणी स्पॉट आहे जसं तुम्हाला मी बोलतोय. तर ठीक आहे. आणि एक सरी करून आहे, सरी एक करून स्पॉट आहे. तुम्हाला तो सरी स्पॉट पण दाखवतो. ठीक आहे, तर तुम्हाला सरीवर भेटतो. काही स्वागतम बघा, तू स्वागतम वगैरे खूप क्रेझी बोर्ड बांधला, खूप क्रेझी असा बोर्ड बांधला. बघू लग्न आहे तसं आता मेन वाटायला लागलं की भाई लग्न घर आहे करून, आता असं वाटायला लागलं लग्न घर आहे करून. तो बोर्ड बघा, आता डेकोरेशन वगैरे सुरू झालं. तर ठीक आहे, सरीवर भेटूया. ते गावाचे काका आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. तर मग येते आहे तिथे, नाही जसं फॅमिली आम्ही सगळे बसलो इथे, बघू शकता डेकोरेशन वगैरे इथे सगळं आम्ही लावलं होतं. नवरदेव हे मी दाखवलं ना, काल मेन्शन केलं मी याला. काहीच आमचं घर बघा, पूर्ण डेकोरेशन वगैरे म्हणजे ऑलमोस्ट झालंय. नवरदेव सगळं भाई काम पच्चीस झालंय. चल ओके,
आणि then आता आम्ही नोट गाईच कुठे जातोय, आम्ही नवरीच्या घरी जातोय, म्हणजे आमच्या वहिनीच्या घरी. इकडे पत्रिका द्यायला जातोय, तर जास्त लांब नाही आहे. ते आमचं घर आणि इथे आमचा म्हणजे नवरीचं घर असं आहे. आणि हे बघा व्ह्यू, नवरी बाहेर नाही ना, बाहेर आमची मोठी ताई फुल बाई फुल इकडे तिकडे फिरते. त्यात बघू शकता. कुठे गेलं ताई? ओके आजीला. ठीक आहे, त्याचं नाव. आता आम्ही जातोय नवरीच्या घरी, म्हणजे आमच्या वहिनीच्या घरी आम्ही जातोय. सो चला मग. काय आमच्या वहिनीचं घर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आमच्या वहिनीचं घर. हे तो मंडप बांधला ना, हा मंडप तेव्हाला आमच्या वहिनीचं घर. तो चलते उद्या आणि तुम्हाला दाखवतो बाकी सगळं. ठीक आहे, चला आता काय तर आम्ही जातो नवरदेवाचे, म्हणजे नवरदेव म्हणजे आमचा दादा, नवरदेवांच्या मामाच्या घरी जातो आम्ही आता. तर तुम्हाला, आणि तो स्पॉट धावकणी आहे. तुम्हाला बोलतो ना मंगाशी धावकणी सरी, तर धावकणी हा स्पॉट नवरदेवाचा मामाचा आहे. तर आपण तिकडे चाललो होतो ॲक्च्युअलमध्ये आपण. तर ठीक आहे, चला. आणि तो स्पॉट आमच्या सगळ्या उंचावर आहे, त्यामुळे तिकडनं तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. एकदम मस्त व्ह्यू असेल आणि ऊन आहे त्यामुळे एकदम सगळं चांगलं वाटते व्ह्यू वगैरे. पण आपल्याला कसं नदी पार करून जायचं, होय, नदी पार करून जायचं बघा, भाई, नदी आहे. व्हाळ व्हाळ पार करून जायचं आहे. आमच्या भाषेत व्हाळ, आमच्या भाषेमध्ये काही व्हाळ पार करून जायचं आहे. व्हाळ पार करून तुमच्या भाषेमध्ये नंद नदी. आमच्या इथे आमच्या गावामध्ये सगळे व्हाळ बोलतात ॲक्च्युली, असं झालं. व्हाळ बोलतात, काय काय जण नदी आहे. तर कोणच नाव बोलत नाही की नदी आहे वगैरे, कोणच व्हाळ. आणि आता ही व्हाळ पार करून आम्ही जाणार आहे नवरदेवांच्या मामाच्या घरी. तो चलो फिर चलते आहे. बंद राहुल जातं वरती करवंदा काढायला. ठीक आहे राहुल, हळू रे हळूहळू. आणि इकडनं आम्हाला अजून वर जायचं आहे. नाही ॲक्च्युली खूप थकलो आहे, खूप थकलं आहे. राहुलने गट्ट्याचे गट्टे उचलले बघ. राहुल दाखव गट्टीच्या गट्टे राहुल. आता मध्ये खूप खूप गोष्टी आहे. जरा करवंदा काहीच आंबा बघू शकता. तेव्हा तिकडे पिवळा पिवळा दाखव, काढ. चुकला चुकला चुकला, कच्चा आंबा निघाला, चाबडला. बाजून गेला. कसं राहुल? अरे बघला तुला काय ते लागेल बिगलचं. चल कच्चा येत आंबा का नशिबात नाही आमच्या, पण चढती नशिबात आले बघा. अजून असं वर जायचं आहे मला. आणि सगळी नवरदेवांची मामाचेच घर आहेत. गाईस तुम्हाला बोललो ना आम्ही, ही धावकणी, हा स्पॉट धावकणीचा आहे. आणि तुम्हाला मी आमचे नवरदेव म्हणजे आमच्या दादाचं मामाचं घर दाखवतो. हे त्यांच्या मामाचं घर आहे. जस्ट आम्ही इथं पत्रिका दिली आणि आता मी इकडनं जातो आहे. राहुल बघा, राहुल भाई तर बसायचा चान्स एक सोडत नाही की भाई बसायला भेटला तिकडे बसतोय. नाही ते मामाचं, आमच्या दादाच्या मामाचं घर होतं. तर आता मग आहेत 1-2 घरं असतील इथे धावकणीचे येते. आणि त्यानंतर मग आम्ही खाली जाऊ. आणि सरी हा स्पॉट राहिला आहे भाई. आणि मला भीती वाटते मी की तो स्पॉट विसरेन आणि मला तेच नको आहे. तो पत्रिका लागेल. ठीक आहे मग चला. परत बसला बसायचा चान्स आहे सोडण्याचा भाई, बसायचा चान्स आहे सोडायचा. ऑफकोर्स यार ऊन लागते, थकायला होतं. ठीक आहे काहीच. हे नवरीचे भाव बघू शकता. पाठी बघ ना नवरी सका भाव तिकडे. हां, त्यानंतर आता हे लग्नाला गेले होते ह्या जंगलामधनं भाई चलत आले ते दोघं. इकडनं वरनं पूर्ण ते जंगलामधनं चलत आले. ताण लागली होती, मग एका जागी थांबले होते. मग आता आम्हाला भेटले, आम्ही चाललो सोबत एकदम. ते मधल्या वाट्याने मधल्या वाटेने लाजू नको रे, लाजू नको. भाई तुम्ही किती तासात आलात? किती तासात आला तुम्ही? 1 तास लागला. 4-5 किलोमीटर. मी ऐकलं की आजा घाबरला तिकडे मधीच. मला बघून घाबरला आपल्या. हाय काय म्हणते हो? हाय ला किडली सगळी सत्याला जाते. आधी आठवा लागला. आम्ही खात होतो ठिकाणाला आलो. ठीक आहे, तू दिली दिली काय नाही. असे फक्त 2च घरं उरले. तर ती काही धावा भेटला जस्ट पडला होता तो.
तर शेवटचे ते 2च घरं उरलेत. ते सरीवारचं तुम्हाला स्पॉट बोलवतो तो सरीवारचे 2च घरं उरलेत. ते झाल्यानंतर निवांत काहीच निवांत आणि आंबा हा भेटला मला. आंबा खातो आणि तुम्हाला दाखवतो. आंबा खातो दाखवतो त्यानंतर तो सरीवर तो स्पॉट आहे शेवटचा स्पॉट. तिकडे 2-3 घरं आहेत. त्या घरांना द्यायची पत्रिका आणि संपला आजचा दिवस आपला मी ते संपला गेला आहे. आणि त्यानंतर आज नवरबघणी आहे आमच्या घरी. तर नवरबघणीचं पण तुम्हाला दाखवून काय कसं होतं तो रिच्युअल कसा पार पाडला जातो त्याबद्दल पण तुम्हाला मी सगळं सांगू. आणि त्यानंतर लगेच उद्या आपल्याकडे साखरपुडा आहे. साखरपुड्याचं तुम्हाला मी सगळं दाखवेन. 8 तारखेला जरा गॅप आहे पण आमच्या गावी जरा एक फंक्शन आहे तोही तुम्हाला मी अटेंड करून देईन. आणि भाई नावला हळद फुल ऑन राडा. आता यश वडापाव खातोय. हा बघा उपाशी भुकेला. हा तिथे हाय एक जा घे जा. घर कंप्लीट झालंय. कारण आता घरी काही मंगातपासून एवढे थकलो होतो. शेवटचं घर कधी येणार शेवटचं घर कधी येणार त्याप्रमाणे मग आता शेवटचं घर आलंय. आणि आता आम्हाला खूप बरं वाटतंय भाई की शेवटचं घर आलंय. हे 2 शेवटचं घर दाखवा ना. हे 2 शेवटची घरं होती. शेवटच्या घर आता खूप भारी वाटायला बाबा. आता खूप मस्त वाटायले. आता मस्त जाणार घरी जरा झोपणार विपणार आणि त्यानंतर संध्याकाळी नवरबघणी आणि त्याची तयारी असणार आहे. संध्या खेळणार की नाही? खेळणं बघू आता. खेळणं काय आता काम बी माहीत असतील तर त्यामुळे खेळण्याचं माहीत नाही. पण उद्या आपल्याकडे साखरपुडा तर साखरपुड्याचा पण व्हिडिओ येणार आहे ब्लॉग येणार आहे तर तोही नक्की पहा. त्यानंतर 8 तारखेला आपण जस्ट गावामध्ये जो फन करू त्याचाही ब्लॉग येईल. 9ला हळद भाई फुल ऑन राडा त्याचा तर ब्लॉग बघायचाच आहे. आणि 10ला लग्न भाई जे वन ऑनली लग्न तर तेही बघा आवर्जून. सगळे ब्लॉग बघा आवर्जून. निघाला 9ला बाय बाय करा. चल मग काहीच आमचं महिला मंडळ फुल ऑन काम करत आहे. आज हे आहे ना नवरबघणी आहे तर आमचं महिला मंडळ सगळे काकी मम्मी सगळे कामं करतात बघू शकता. हे तुझं मला रे तर हे बघ ही लय बोलते. ही मंगापासून कालपासून बोलते. ही खूप बोलते ही है ना. सगळं महिला मंडळ आमचं काम करत आहे. घरी लग्नाची तयारी काकी मारते बघ बघू शकता तुम्ही. नंतर भाऊजी इथे काहीतरी बक्षुसी करतात. भाऊजीने काहीतरी केलं. भाऊजीने काम केलं. भाऊजीने तोडला आईचा ड्रेस तोडलाय. भाऊजींनी तोडलाय. बघा हे आमचा महिला मंडळ सगळं काम करतं बघू शकता. ओके त्याच नाव बाकी बघा काय कसं होतं ते. बाकी सगळे बाहेर आहेत. मला चार्जिंग लावतो नंतरला परत शूट करायचा मला त्यामुळे भेटू करत. आमच्या नवरबघणी तर आपण दादाला विचारूया ॲक्च्युली नवरबघणी असते काय. दादा नवरबघणी म्हणजे ॲक्च्युली काय असतं सांग. असं असतं नवरबघणी म्हणजे काय असतं. नवरबघणी म्हणजे काय असतं की जेव्हा नवऱ्याचं घर बघायला येतात जेव्हा मुलीकडचे नवऱ्याचं घर बघायला येतात. ओके नवऱ्याकडे काय आहे नवऱ्याचं घरदार पाहण्यासाठी येतात. ओके त्याला नवरबघणी म्हणतात. जसं मुलीकडे मुलगीला बघायला जातात तसंच नवऱ्याला बघायला येतात मुलीकडचे. त्याला नवरबघणी म्हणतात कोकणामध्ये. ओके ही आपल्या कोकणाची नवरबघणी आहे. तर दादाने तुम्हाला एवढं चांगलं एक्सप्लेनेशन दिलं ठीक आहे. बाकी सगळे फॅमिली मेंबर सगळी गावाची माणसं एक करून आलेत बघू शकता. त्याचं नाव आता जाऊया. आता फॅमिली काय करते आपली ते बघूया. सगळे हळूहळू आले सगळे फॅमिली मेंबर आलेत आणि सगळे गावचे माणसं आलेत. काहीच आता ना जेवण करत म्हणतो हा क्रिकेट आहे भाई 200 सेंचुरी मारल्या आणि आता ते जेवण वगैरे करतात. तर आपण जेवणाचा काय कार्यक्रम आहे तो सगळा बघूया. दादा जेवणाचा काय कार्यक्रम आहे दादा सांग. जेवणाचा काय कार्यक्रम काय दादा बाबा होता. ओके इथे सगळं जेवणाचा कार्यक्रम आहे. इथे चिकन आहे ते आणि दादा इकडे बाबू दादा सगळे जेवणाचा कार्यक्रम सगळं जेवणाचं काय काय आहे जेवणाचं सगळं नियोजन त्यांच्या हातात दिलं तर ते सगळं करतात. आणि इथे महिला मंडळ ते काय करतात आपण जरा बघूया.
महिला मंडळ काय करते आमचं ते आपले काहीतरी चालू आहे ते सोडते त्यांचं कामं करतात त्यांची ती कामं करू दे. तुमचं नवर बघण्यासाठी तुम्हाला दादाने जे एक्सप्लेनेशन दिलं ते नवर बघण्याचं एक्सप्लेनेशन होतं. तर कोकणातली नवर बघणी आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे कशी असते नवर बघणी किंवा तुमच्याकडे असते की नसते तेही आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बस एवढंच. बाकी बुकशुद्धी आपली चालू असेल. आणि उद्या आहे साखरपुडा. उद्या साखरपुडा ब्लॉग होणार. मटन वगैरे चालू आहे. चिकन आहे. चिकन करतात सगळे दादा. सगळेजण शॉक मध्ये हे काय चालू आहे भाई साहेब. चिकन करायचं हळूहळू. किती वेळा दाखवतोस एकच चिकन करायचं दुसरं काहीतरी दाखव ना. कोकण पद्धतीत फुल आमचं जेवण चालू आहे. आणि जेवणाचे हे बघा मटन आहे चिकन आहे. आवाज जातो हो जातो ना. काय चिकन आहे इकडे बघा. हे चिकन चालू आहे आता इकडे चिकन बनवून चालू आहे. त्यानंतर दादा इथे हेल्प करतोय. त्यानंतर सगळे घरचे आम्ही एकमेकांना हेल्प करतो. दॅट्स नाव. दादाचं लग्न आहे त्यामुळे. आणि हे बघा तू काय हेल्प नाही केली. हे मी करतो हेल्प बनवतो ना. हे इथे चिकन केलं जातं. हे आमचे कुक आहे. बाबू शेके मसाला परत मसाला हे भाई रोस्ट होतोय दादा. रोस्ट होतोय दादाला दे संतोष दादा. बाकी सगळे इथे काम चालू आहे आमचं. तर जेवण आहे त्यामुळे जेवण सगळं चालू आहे. दादाला आता काहीतरी काम दिलं जातं. नंतर इकडे आमचं महिला मंडळ आहे ना का आमचं छोटं मोठं आहे जे काम आहे ते करतात. ओके. त्यानंतर हे आमचं कोकणी स्टाईलचं जेवण आहे. हर एका ह्याच्यामध्ये वेगवेगळं जेवण असतं. आमच्याकडे असं जेवण केलं जातं. कोकणी पद्धतीने हे जेवण आहे. तुमच्याकडे कसं काय केलं जातं आम्हाला हे नक्की सांगा. आवडतं सांगा. एक कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये इकडे काय नाही. इकडे काय नाही. बरं होतं आपण जेवणाचं घेऊया आणि तुम्हाला मी सांगतो इकडे काय कसं होतं. जेवण कसं तयार होतं. जेवण तयार होतं पण तुम्हाला दाखवतो. सुरू झालं सगळं आता बघू शकतो. एक रिच्युअल आहे तो सुरू झाला आहे. इकडे जेवण बनते एकाकडे. रामराम मंडळी. आता बसा तुम्ही. हो आमचा नवरा पाहुण्यांनू. बघितलं आता विचारा विचारा कोण केला आमच्या विचार शिक्षण किती तुझं तू विचार ना. इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मध्ये इंजिनिअरिंग झाले. हा इलेक्ट्रिकल मधून इंजिनिअरिंग झाले. बरं अशा या गोष्टी विचार असतात. काय विचार तुला ते अजून खूप काय विचारते वगैरे ते आपण बघा. आपण बघू सगळं. एक दादा खूप मेहनत करतोय बघा. जेवण करायला घाम मी फुटला भाई दादाला. हा बघा इकडनं जागा. इकडनं लोक गोरे दिसतील ना ते इकडनं काळे दिसतील. स्टोऱ्या लावतो ना तुम्हाला. स्टोऱ्या लावतो दादा. फॉलोअर नाहीत ना रे. माझा धंद्याला एक दिवस फॉलोअर वाढणार बघ तू. तेव्हा तू स्वतः बोलणार भाई माझा व्हिडिओ घे. मला घे एका क्लिप मध्ये बघ तू. काय त्यासाठी नुसतं मोबाईल घेऊन करायचं नाही. त्यासाठी कॅमेरा लागेल तुला. अरे एवढी कॅमेरा क्वालिटी क्लास आहे भाई. पण काय खराब नाही आहे. ते इकडे चिकन आहे. हा इथे भात आहे. त्याच आणि इथे दोघं जेवण करतायत. त्याच जेवण करतात. खूप काही गोष्टी आहेत अजून तर. जेवण झालं. भात झालंय. इथे रस्सा झालाय. आणि बाहेर आता चिकन सुकं चिकन बघत बंद असेल तर तुम्हाला दाखवतो. आचारी हे आमच्या सगळे आचारी. हे बघा इथे सुकं चिकन बनतंय. सगळेजण हेल्प करतात. सगळेजण हेल्प करतात एकामेकांना. असं केलं पाहिजे. गावाला असंच होतं मेन म्हणजे की सगळे एकामेकांना हेल्प करतात. एकाचा प्रोग्राम अख्खा गाव याचा हेल्प करला. ही कोकणाची म्हणजे खासियत आहे. असं झालंय. काय नाही लाजू नका. मला थोडं लाज वाटते. काही जेवण वाढायला घेतलंय आता रस्ता. आमचे भाऊजी आता जेवण वाढायला जातात. दादा आता सगळं जेवण फोटोसाठी आणि सांग झालंय सगळं तुम्ही सांगून. चला हे सगळं जेवण झालंय आता बनवून. आता जेवणाचं नियोजन झालंय. म्हणजे आता सगळे बाहेर जेवतो. तुम्हाला बाहेर जेवता आम्ही दाखवतो. सगळे जेवतात बघा. हे असं सगळं नियोजन असतं गावी आमच्या जेवणाचं.
काका आमचा काका बघा हे सगळ्यांचं जेवणाचं नियोजन चालू आहे. सगळे आता जेवतात, जे मगाशी जेवण करत होते ते आता इथे सगळे जेवतात. असं असतं आमच्या गावी सगळं नियोजन असतं. एक फायदा असतो की आपल्याला पाहिजे तेवढं चिकन भेटतं खायला, पाहिजे एवढं अनलिमिटेड चिकन. दादाने हे सगळं चिकन केलं. दादा लाजू नको दादा, लाजू नको, दादा लाजतोय. अनलिमिटेड चिकन भेटतं खायला आपल्या घरचं असतं, त्यामुळे अनलिमिटेड चिकन काहीच विषय नाही. हे सगळे आमचे कुक इथे आहेत, हे 2 कुक, हा एक कुक, हे सगळे कुक आहेत. बाकी सगळे जेवायला बसले. आता घरची मंडळी सगळी जेवते बघा, कोणत्या वगैरे सगळं गेलं ना. घरची मंडळी सगळी जेवते. चिकन एकदम दाबून, पुढे काय विषय नाही, दाबून जेवतो दाबून. आता काका मगापासून आला, बोलून बोलतो लग्नाचं मांडव आहे. आम्ही वहिनीकडे आलो आहे. आता आम्ही वहिनीकडे आलो आहे, बघू शकता. दॅट्स नाव सगळे जेवण वगैरे झालं. दादा 10 वाजता पण दादा जबरदस्ती थांबवलंय, दादाला जबरदस्ती थांबवलं गेलं. सगळा मांडव आहे लग्नाचा. बाकी डेकोरेशन आम्ही तुम्हाला दाखवू नंतरला. मेहंदी कार्यक्रम चालू आहे. ही आमच्या वहिनी, ही नवरी आहे, ही नवरी आहे. आमच्या वहिनी म्हणजे आमच्या वहिनी आहेत, होणाऱ्या वहिनी. हा हॅपी झालं, सगळं हॅपी ब्राईड आहे भाई. नवरा बिझी आहे भाई साहेब, बिझी आहे. दादा आमचं बिझी आहे लग्नामध्ये. त्यानंतर मग आजचा व्हिडिओ इथे संपवा. हे सगळा कार्यक्रम अशाच पद्धतीने झालाय. त्यानंतर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या साखरपुड्यामध्ये भेटू तुम्हाला. तोपर्यंत आणि पार्ट 2 बघा, पार्ट 3 परत येणार आहे. पार्ट 3 बघायचं तुम्हाला.